मतदान केलं आणि वाया गेलं ह्याच्यातलीच गत झाली आहे. अरे विनू, तू इकडे काय करतोय? अरे काय रे दिलीप, इथे कुठे तू? अरे आज मतदान होता, तुम्ही केलं की नाही? भाई केला ना, मतदान तर करायलाच पाहिजे ना. मतदान करणं म्हणजे एक देशसेवाच आहे आणि मतदान करणं हा आपला अधिकार आहे. तुला कसं वाटलं तुम्ही आज केलं त्याच्यानंतर? मतदान केलं, अरे वाटलं एकदम की आपण भारतीय नागरिक आहे तर मतदान तर करायलाच पाहिजे. मतदान करून मला बरं वाटलं, पण ज्या उमेदवाराला केलंय मी मतदान तो 5 वर्ष एकाच पक्षात राहील की नाही ती मोठी चिंता आहे. बरोबर. त्याने मतदान तर तुला बघितलंस ना, बातम्या बघितल्यास ना, कुठे ते संत गतीने चालू आहे, 3-3, 4-4 तास लागले, कुठे मशिनी बिघडला, कुठे कुठे तर ते बोगस मतदान झाले. कोणाचं तर मागच्या वेळी ज्यांनी मतदान केले त्यांची नावं नव्हती. म्हणजे काय चाललेलं तेच कळत नव्हतं. आता हा जो येणारा काळ आहे ना, मला तसं वाटतं ना, हे मतदानाचं ना म्हणजे लोक करायलाच येणार नाही घराच्या बाहेर. आणि तू तर राजकारण बघितलं, कुठे घेऊन चालले जातात ते. बरोबर. यांना देशाचं काही पडलेलं नाही. जो तो आपापली बाजू घेत मांडतोय आणि साईडला होतोय. आज हे लोक भांडतात, उद्या हे एकत्र होतात, त्याच्यामध्ये आपण भरडले जातो. जॉब नाही, काही नाही, कशातच काही नाही. घरातले पण वैतागलेत, यांना मतदान करा आणि परत काय मतदान केलं आणि वाया गेलं ह्याच्यातलीच गत झाली. आता मतदान करायचं की नाही हे मोठा प्रश्न पडलाय. बरोबर तू म्हटलं, ह्याच्यावर तो विचार केलाच पाहिजे आपल्याला. पण बघ, पक्ष कोणताही असू दे रे, ते विचार करायला पाहिजे ना रे. आपण काय कोणाची बाजू नाही घेत, ह्या पक्षाची किंवा त्या पक्षाची. मुद्दा असा आहे की हे आता सध्या राजकारण चालू आहे, हे जर असंच चालू राहिलं तर पुढच्या वेळी तर मला वाटतं मतदान पण होता मुश्किल आहे. म्हणजे कमी लोक जाणार, अजून टक्केवारी घसरणार. कोण कशाला जाईल मतदान करायला? बरोबर आहे तुझा प्रश्न. या लोकांनी विचार करायला पाहिजे. आपल्याला देशाचा विकास करायचा, हे स्वतःचा विकास करतात आणि गायब होतात. त्यांच्या विकासाच्या नावाखाली मतं मागतात. तो विकास ऍक्च्युअली मिळालाय कुठेतरी गाडीच्या खाली येऊन वाटतं. बघूया आता आपण हे दिलंय त्याचा काय रिझल्ट आहे त्याच्याप्रमाणे आपण बघूया आपण पुढच्या मध्ये काय नाही रे, राजकारण हे एकदम बेकार आहे. आज हे लोक भांडतात, उद्या एकत्र येतात, परत भांडतात, लांब जातात, ह्याचे हे काढतो तू त्याचं उन्हे, सगळं वाट लावून टाकले राजकारणामध्ये. मग आता ही जी युवा पिढी आहे त्यांना काय फरक पडणार आहे? त्यांना काय माहितच नाही राजकारण काय. ते बोलतात मरू दे, करायचं नाही तर राहू दे. बरोबर तुम्ही म्हटलं, हे सगळे तुझे प्रश्न तू बोलला ते ना बरोबर, 100% बरोबर आहे. आता सगळ्यांना कळलं पाहिजे. बघूया त्याचा काय रिझल्ट, काय परिणाम येतोय. ओके, बघूया 4 तारखेला कळेलच. हो, नक्की.